स्क्रीन दिसते का? हॅलो, येस सर. आपण कोणते कंटेंट पाहिले होते? मिसकन्सेप्शन पाहिले का काल? काही पाहिलं? कॉम्प्रिहेन्शन पॅसेज पाहिलं होतं. हा. मिसकन्सेप्शन्स नाहीत ना पाहिले? हॅलो, पीसी चालतोय, आपण त्याच्यावरून घेऊया. पीसी चालायला लागलाय. आवाज येतोय का? हो सर. ओके. स्क्रीन पण दिसते. येस सर. स्क्रीन दिसते. ओके. सर आवाज येत नाहीये तुमचा.
हॅलो, येतोय का आवाज? हॅलो. येतोय सर आता. ओके. येतोय सर. There are some misconceptions related to the way of answering the comprehension test. These misconceptions are, ज्यावेळेस आपण एखादी अनसीन पॅसेज किंवा कॉम्प्रिहेन्शनचा पॉइंट ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करत असतो, हे मी करते. कोणाचं माईक चालू आहे? हा, तर त्यावेळेस आपण काय करत असतो पहा, काही चुकीच्या गोष्टी आपण त्यावेळेस करत असतो, म्हणजे चुकीच्या किंवा रॉंग थिंग्स त्यावेळेस आपण करत असतो. आणि ज्यावेळेस आपण अशा रॉंग थिंग्स करतो त्यावेळेस काय होतं पहा, तर जे आन्सर्स असतील किंवा एक्सपेक्टेड आन्सर्स जे आहेत आपल्याला, ते एक्सपेक्टेड आन्सर्स आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाहीत. ओके, माझा फेस दिसतोय तुम्हाला सर्वांना? हॅलो, नो सर. फेस दिसतोय? नो सर. दिसत नाहीये का? नो सर. मग काय स्क्रीन दिसते फक्त? हो सर. आता दिसतोय सर फेस. दिसायला का? आता दिसतोय का? हॅलो, नो सर. आता? हे सर. दिसतोय सर. दिसायला लागला. ओके. आवाज येतोय ना आता? आवाज पण येतोय? आवाज येतोय का? सर आवाज इको होतो. सर आवाज डबल होत येतोय. डबल होतोय का? आवाज घुमतो. ओके. आता पाहतोय का व्यवस्थित? नो सर. नो सर. आता नाही दिसत. आता येतोय व्यवस्थित? हा सर. येतोय सर आता. ठीक आहे, चला. फेस दिसत नाही ना आता पण? नाही. नो सर. ओके, तर पहा, फर्स्ट मिसकन्सेप्शन आपण काय करतो पहा, ज्यावेळेस एखादं अनसीन पॅसेज सॉल्व्ह करत असतो त्यावेळेस it is possible to understand the key idea of the paragraph by just reading the first and the last sentence, but this is not always correct. तर बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की एखादा पॅराग्राफ दिलेला आहे त्याचा आपण शेवटचा आणि स्टार्टिंग आणि एंडिंगचे जर सेंटेन्सेस आपण काही रीड केले तर बऱ्याच वेळेस असं लक्षात येते की तिथं काय होतं पहा, त्या पॅराग्राफ मधले सेंट्रल आयडिया काय आहे किंवा मेन थीम काय आहे आपल्या लक्षात येत असतं, परंतु तो जे काही आयडिया आहे ते आपल्याला ऑलवेज करेक्ट नसणार आहे किंवा नेहमी आपण तो वापरू शकत नाहीये पहा. ओके, मग त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर तो पूर्ण पॅसेज आपण रीड करणं गरजेचं आहे. जर तुम्ही पूर्ण पॅसेज तो रीड केला नाही तर तुम्हाला ती सेंट्रल थीम किंवा सेंट्रल आयडिया काय आहे ती लक्षात येणार नाहीये. पण त्या पद्धतीने आपण असं रॉंग मेथड न जायचं नाहीये. सेकंड थिंग, reading the questions first will help to understand the paragraph better. This is also not always true because it is not possible for a person to remember all the questions. बऱ्याच वेळेस आपण असं करतो की
ज्यावेळेस एखादी आयडिया सांगितली जाते तर ती आयडिया काय असते की आपण क्वेश्चन्स रीड करायचे सर्व आणि क्वेश्चन्स रीड केल्यानंतर तुम्हाला त्या पॅराग्राफ मध्ये नेमकं काय आहे हे लक्षात येऊ शकते. आता क्वेश्चन्स रीड करायचे म्हणजे काय करायचं आहे की बऱ्याच वेळेस किंवा नेहमी आपण पाहतो एखादा पॅराग्राफ आहे किंवा एखादा लेसन आहे तर त्या लेसन मध्ये जे काय मेन थिंग्स असतील किंवा मेन थीम असेल किंवा मेन आयडिया असेल तर त्याच्यावरतीच क्वेश्चन विचारले जातात. मग त्यासाठी आपण क्वेश्चन जर वाचले तर लक्षात येईल की आपला हा पॅराग्राफ कशाविषयी आहे किंवा त्या पॅसेजमध्ये काय दिलेलं आहे. परंतु सर्व क्वेश्चन्स तिथं आपल्या लक्षात ठेवणं पॉसिबल नाहीये. म्हणजे समजा क्वेश्चन्स 4-5-5-6 क्वेश्चन्स असतील तर प्रत्येक क्वेश्चन आपण तिथं रिमेंबर होईल आपल्याला असं सांगता येत नाही. त्यामुळं दिस इज ऑल्सो नॉट ऑलवेज ट्रू बिकॉज इट इज नॉट पॉसिबल फॉर पर्सन टू रिमेंबर ऑल द क्वेश्चन्स. त्यामुळे त्या व्यक्तीला सर्व क्वेश्चन्स रीड करणं किंवा वाचणं हे पॉसिबल होत नाही. ऑल्सो द क्वेश्चन्स आर समटाइम्स इनडायरेक्ट इन नेचर. क्वेश्चन्स हे डायरेक्ट नसतात म्हणजे पर्सनल क्वेश्चन असतात किंवा थोडेसे आन्सर्स हे वेगळ्या पद्धतीने तिथं एक्सपेक्टेड असतात. And the order of the questions is not always in accordance with the progression of the paragraph. बऱ्याच वेळेस जे काही क्वेश्चनची ऑर्डर असेल तर ती नेहमी अकॉर्डिंग किंवा सिक्वेन्सनी नसते किंवा वरच्या फर्स्ट लाईन वरती पहिला क्वेश्चन, दुसऱ्यावरती दुसरा, तिसरा असं तिथं सिक्वेन्स हा आलेला नसतो पहा. त्यामुळे ती एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अकॉर्डन्स नुसार किंवा जे काय प्रोग्रेशन असेल पॅराग्राफचं तर त्याच्यानुसार क्वेश्चनचं सिक्वेन्स सुद्धा नसतो पहा. ठीक आहे. तर हे सर्व आपल्याला अवॉइड करायचे आहेत. इट इज ऍडवाइजेबल टू अवॉइड दिस मिसकन्सेप्शन्स इन ऑर्डर टू गेट बेटर इनसाइट्स अबाउट द पॅसेज. आणि हे जर आपण समजा व्यवस्थितपणे लक्षात ठेवलं किंवा जो काही वर दिलेले पॉइंट्स आहेत तर ते आपण जर अवॉइड केले तर निश्चितपणे आपला पॅराग्राफ हा चांगल्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो किंवा सॉल्व्ह होऊ शकतो. ठीक आहे. तर हे काय मिसकन्सेप्शन्स होते. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे पहा तर रिक्विजिट स्किल्स. आता इथं आपण पाठीमागच्या कोणत्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या आहेत आणि इथे काय पाहायचं आहे आपल्याला आता कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत किंवा कोणत्या गोष्टी आपल्याकडे पाहिजेत एखादा पॅराग्राफ सॉल्व्ह करण्यासाठी कोणत्या आयडिया आपल्याकडे पाहिजेत हे आपण इथं पाहतो. मग कोणत्या गोष्टी पाहिजेत पाहिजे तर फर्स्ट आहे पहा टू डेव्हलप अ बेटर लेवल ऑफ कॉम्प्रिहेन्शन वन रिक्वायर्ड सर्टन स्किल्स. जर आपला एखादा पॅराग्राफ व्यवस्थित डेव्हलप करायचा असेल तर तिथं आपल्याला काही स्किल्सची गरज असते. मग त्यामध्ये फर्स्ट दिलाय पहा लॉजिकल ऍबिलिटी. आता इथं लॉजिक म्हणजे काय पहा आपल्या लक्षात यायला पाहिजे की अशा पद्धतीचं या पॅराग्राफ मध्ये किंवा काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ती लॉजिकल ऑर्डर आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे किंवा या पॅराग्राफ मध्ये नेमकं काय दिलेलं आहे, कशाविषयी क्वेश्चन्स विचारले आहेत, त्याच्यातून सेंट्रल थीम काय निघतो आहे, आपल्याला काय मेसेज दिलेला आहे किंवा त्याच्यामध्ये लॉजिकल सिक्वेन्स पण महत्वाचा असतो की कशा पद्धतीने लॉजिकल सिक्वेन्स या सेंटेन्स मध्ये किंवा या पॅराग्राफ मध्ये दिलेले आहेत. तर त्या सर्व गोष्टी समजणं ची क्षमता आपल्याकडे असणं गरजेचं आहे. सेकंड थिंग अनालिटिकल ऍबिलिटी. त्याचबरोबर जी काय अनालिटिकल ऍबिलिटी असेल तर ती अनालिटिकल ऍबिलिटी सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे अनालिटिकल ऍबिलिटी म्हणजे काय पहा तर त्या जे काही पॅराग्राफ आहे तर त्या पॅराग्राफ आपल्याला अनालिसिस करता यायला पाहिजे. काय करता यायला पाहिजे अनालिसिस करता यायला पाहिजे. म्हणजे काय तर नेमकं काय दिलेलं आहे याच्यामध्ये काय नाहीये तर या सर्व गोष्टीचं नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे. ओके. आणखीन
पुढची गोष्ट आहे पहा रिझनिंग ॲबिलिटी. आपल्याकडे त्याचबरोबर रिझनिंग ॲबिलिटी पण पाहिजे. आता रिझनिंग ॲबिलिटी म्हणजे काय, तर वरती काय विचारलेलं आहे आणि आपण काय त्याचं उत्तर लिहितोय किंवा काय देतोय, तर ते पण लक्षात येणं गरजेचं आहे आपल्याला, की अशाच पद्धतीनं का आलेलं आहे, अशा पद्धतीनं का लिहायचं आहे. तर या सर्व गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. त्याचबरोबर ability to understand the main motive or the idea of the author. त्याचबरोबर इथे जे काही मेन इथे प्रोत्साहनपर गोष्ट कोणती आहे किंवा मेन आयडिया ऑथरला कोणती फोकस केलेली आहे किंवा करायची आहे, ते पण इथे लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे जर समजा तिथं मेन थिंग एक्सप्रेस झाली तर निश्चितपणे आपल्याला काय होऊ शकतं, ते अंडरस्टँड व्हायलाच पाहिजे. कारण ऑथरला सांगायचे आहे म्हणजे ते आपण अंडरस्टँडिंग ॲबिलिटी आपल्याकडे पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे व्होकॅब्युलरी किंवा अंडरस्टँडिंग ॲबिलिटी चांगली असेल त्यावेळेस त्यातला मेन किंवा मेन मोटिव्ह लक्षात येऊ शकतो. त्यानंतर रिडिंग स्पीड. आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट वाचतोय, लिहितोय किंवा बोलतोय तर त्यावेळेस आपला स्पीड जो आहे तो नॉर्मल असतो. परंतु ज्यावेळेस आपला टाइम बाउंड एखादी ऍक्टिव्हिटी असते, टाइमचं बंधन ज्यावेळेस असतं, तर त्यावेळेस आपली जी काही ऍक्टिव्हिटी असेल किंवा ऍक्शन असेल ती क्विक पाहिजे, फास्ट पाहिजे. त्यामुळं इथं आपल्याला आता टायमिंग कमी असतं. टायमिंग कमी असताना आपलं रिडिंगचं जो काही स्पीड असेल तो कसा पाहिजे, तर जास्त पाहिजे. आणि जर समजा आपलं रिडिंग स्पीड जास्त असेल तरच काय होऊ शकतं, आपलं अंडरस्टँडिंग व्यवस्थित होऊ शकतं. मिनिमम 2 times we have to read the given paragraph or passage. जो अनसीन पॅसेज दिलेला आहे मिनिमम आपण 2 वेळेस फास्टली रीड करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट रिक्विजिट स्किल दिलेला आहे पहा आपल्याकडे कोणतं पाहिजे, तर व्होकॅब्युलरी पॉवर. व्होकॅब्युलरी पॉवर म्हणजे काय, तर आपलं जे काही व्होकॅब्युलरीचं नॉलेज आहे तर ते आपल्याला भरपूर पाहिजे किंवा जास्त पाहिजे. जर समजा आपल्याकडे व्होकॅब्युलरी जास्त नसेल तर आपल्याला बऱ्याच वेळेस नवीन गोष्टी आपण ज्यावेळेस शिकत असतो तर त्यावेळेस लक्षात येत नाही. त्याच्यामुळं आपण लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग करायची आहे, त्यावेळेस आपल्याला चांगल्या पद्धतीने ती गोष्ट समजणार आहे. त्यानंतर लास्ट पॉइंट दिला पहा, रिमेंबर. आवाज येतोय? येस सर. ओके. तर पहा आपण ज्यावेळेस पॅराग्राफ रीड करतोय तर त्यावेळेस ज्या इम्पॉर्टंट गोष्टी असतील किंवा इम्पॉर्टंट थिंग्स असतील त्या पॅराग्राफ मधल्या, तर त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत ज्यावेळेस आपण फर्स्ट किंवा सेकंड टाइम तो पॅराग्राफ रीड करतोय त्यावेळेस. त्याचबरोबर वी नीड टू रेफर द पॅराग्राफ अगेन अँड अगेन विच विल कंझ्युम मोर टाइम. जर समजा आपण त्या गोष्टी लक्षात ठेवल्या नाहीत तर काय होऊ शकते पहा, मग आपला वेळ तो पॅराग्राफ रीड करण्यासाठी पुन्हा पुन्हा तो पॅराग्राफला रीड करायला लागेल. म्हणजे एक क्वेश्चन आपण वाचला की त्याचा आन्सर कुठे ते शोधण्यासाठी आपण परत आपलं पॅराग्राफ रीड करायला लागेल. मग त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, तर जो पॅराग्राफ दिलेला आहे तर तो पॅराग्राफ आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. आणि व्यवस्थित लक्षात ठेवला तर आपल्याला पुढचे क्वेश्चन्स रेडी करत असताना काय होणार आहे, आपल्या चांगल्या पद्धतीने तो अंडरस्टँड होणार आहे किंवा क्वेश्चन्स परत परत आपल्याला रीड करायची, पॅसेज परत परत रीड करायची गरज भासणार नाहीये. ठीक आहे.
हे झालं पहा रिक्विजिट स्किल होतं. त्यानंतर इम्पॉर्टंट स्ट्रॅटर्जी टू सॉल्व कॉम्प्रिहेन्शन पॅसेजेस. आता इथं आपल्याला ज्यावेळेस एखादा पॅसेज आपण सॉल्व करतोय तर त्यावेळेस कोणत्या पद्धतीने सॉल्व करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी आपण अंडरस्टँड करायला पाहिजेत, तर त्याचं इथं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे किंवा इथं स्लाइड्स 2 दिलेल्या आहेत त्या संबंधित. टू डेव्हलप अ बेटर लेवल ऑफ कॉम्प्रिहेन्शन वन रिक्वायर सर्टन स्किल्स. ज्यावेळेस आपण एखादा कॉम्प्रिहेन्शन पॅसेज हा सॉल्व करत असतो किंवा डेव्हलप करत असतो किंवा त्याच्यावरचे क्वेश्चन्स आपण सॉल्व करत असतो, तर त्यावेळेस काही स्किल्स असणं गरजेचं आहे आपल्याकडे. सर्टन स्किल्स वी हॅव टू रिक्वायर. फर्स्ट वन दिलंय का? लहान येतोय. ओके, हा. तर फर्स्ट वन दिलेला आहे पहा, रीड द पॅसेज ॲज फास्ट ॲज पॉसिबल. आता आपण ज्यावेळेस नॉर्मल रीडिंग करतो तर नॉर्मल रीडिंग करत असताना आपला आवाज हा थोडासा कसा असतो किंवा स्पीड हा कसा असतो, स्लो असतो. परंतु ज्यावेळेस तुम्हाला आता सांगितलं की ज्यावेळेस टाइम बाउंड ऍक्टिव्हिटी असते, म्हणजे टायमिंगचं बंधन असतं, तर त्यावेळेस प्रत्येक ऍक्टिव्हिटी ही आपली थोडीशी फास्ट पाहिजे आणि ऍक्टिव्हली पाहिजे. हा, फास्ट असून उपयोग नाही, तर ऍक्टिव्हली पाहिजे. त्यामध्ये काय दिलेलं आहे आणि आपण काय सांगतोय किंवा काय रिस्पॉन्ड करतोय त्याचं नॉलेज आपल्याला पाहिजे. त्यामुळं इथं रीड द पॅसेज ॲज फास्ट ॲज पॉसिबल, जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही फास्ट तो पॅसेज रीड करू शकता. देन सेकंड वन आहे पहा, गेट इन्वॉल्व विथ द पॅराग्राफ टू अंडरस्टँड इट. आता जर समजा एखादी गोष्ट आपण मनापासून करत असेल किंवा त्याच्यामध्ये आपली इन्व्हॉल्वमेंट असेल, जर त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल तर निश्चितपणे ती गोष्ट आपल्याला जमते. परंतु आपण जर त्यामध्ये मनापासून ती गोष्ट समजून घेण्याचा किंवा त्या गोष्टीला रिस्पॉन्स करण्याचा जर प्रयत्न केला नाही तर निश्चितपणे ती गोष्ट आपल्याला समजत नाही किंवा अंडरस्टँड होत नाहीये. म्हणजे इथं इम्पॉर्टंट काय आहे पहा, तर इन्व्हॉल्वमेंट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये दाखवली चांगल्या पद्धतीने तर तुम्हाला ती गोष्ट किंवा ते जे काय पॅराग्राफ आहे तो निश्चितपणे समजेल, समजण्यास युजफुल असणार आहे. ओके, इथे एक लक्षात काय सांगतोय ते. त्यानंतर अंडरलाइन इम्पॉर्टंट लाइन्स और पार्ट्स ऑफ द पॅसेज टू आन्सर द क्वेश्चन्स. इट विल ऑल्सो हेल्प टू अंडरस्टँड द मेन आयडिया ऑफ द पॅसेज और द टोन और मूड ऑफ द ऑथर. बऱ्याच वेळेस असं होतं की बऱ्याच वेळेस काय होतं की आपण पॅराग्राफ फक्त रीड करतो आणि रीड करत असताना जर समजा आपण त्या पॅराग्राफ मधले मेन क्वेश्चन्स मेन पॉइंट्स जर अंडरलाईन केले किंवा लक्षात ठेवले तर निश्चितपणे आपल्याला क्वेश्चनचे आन्सर्स सापडू शकतात. म्हणजे पॅराग्राफ रीड केल्यानंतर आपण फास्टली क्वेश्चन्स पण रीड करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला त्या स्पेसिफिक क्वेश्चनचे आन्सर्स कुठे आहेत हे आपण सर्च करू शकतो. त्यासाठी क्वेश्चनचं रीडिंग सुद्धा आपलं चांगलं पाहिजे, व्यवस्थित आपण तो क्वेश्चन रीड केला पाहिजे. त्यामुळं ज्यावेळेस आपण पॅसेज रीड करतोय तर त्यावेळेस तिथं मेन पॉइंट्स असतील त्याला आपल्याला अंडरलाईन करायचं आहे. इट विल ऑल्सो हेल्प टू अंडरस्टँड द मेन आयडिया ऑफ द पॅसेज ऑर द टोन ऑर मूड ऑफ द ऑथर. ते तुम्हाला काय हेल्पफुल असणार आहे किंवा कशासाठी मदत करतील, तर त्या पॅसेजमध्ये मेन आयडिया कोणती आहे किंवा मेन सेंट्रल थीम किंवा सेंट्रल आयडिया कोणती दिलेली आहे किंवा ऑथरला कोणत्या पद्धतीनं एक्सप्लेन करायचं आहे किंवा एक्सप्रेस करायचं आहे त्याची मूड किंवा टोन, तर ते इथं लक्षात येऊ शकते. परंतु कधी जर समजा आपण त्या पॅसेज मधला इम्पॉर्टंट थिंग्स किंवा मेन थिंग्स जर आपण लक्षात घेतल्या
नेक्स्ट वन आहे ट्राय टू ट्रान्सलेट अ कॉम्प्लेक्स लाईन इन अन इझी वन इन युअर ओन वर्ड्स अँड युअर ओन लँग्वेज. आता बराच वेळेस असं होतं पहा, आपण जर समजा एखादी अवघड गोष्ट असेल आणि ती अवघड गोष्ट आपण जर शिकत असेल आणि शिकत असताना काय होतं का मग की तीच गोष्ट समजा आपल्या मदर टंग मध्ये किंवा मातृभाषेमध्ये सांगितली तर आपण सहजासहजी समजू शकतो, कारण त्याच्यामध्ये आपल्याला अंडरस्टँडिंग ॲबिलिटी जास्त असते. मग त्यामध्ये काय म्हटलंय पहा, ट्राय टू ट्रान्सलेट अ कॉम्प्लेक्स लाईन इन अन इझी वन इन युअर ओन वर्ड्स अँड युअर ओन लँग्वेज. ज्यावेळेस आपण ती एखादी गुंतागुंतीची किंवा कॉम्प्लेक्स लाईन म्हणजे अवघड एखादी सेंटेन्स किंवा ओळ असेल तर ती आपण स्वतःच्या लँग्वेजमध्ये किंवा स्वतःच्या भाषेमध्ये किंवा स्वतःच्या शब्दात इंग्लिशमध्ये सुद्धा जर समजा तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे ती गोष्ट तुम्हाला सोपी जाऊ शकते आणि ती लाईन जी आहे किंवा अवघड शब्द जे आहेत तर तिथं त्याचं मिनिंग अंडरस्टँड तुम्हाला होऊ शकतं. This will help you in analyzing the main idea of the paragraph and in seeking the cause and effects of the passage. मग हे तुम्हाला कसं हेल्पफुल असणार आहे तर निश्चितपणे तुम्हाला काय करतील पाहिजे गोष्टी, तर त्या पॅराग्राफ मध्ये मेन आयडिया दिलेली आहे किंवा कारणे आणि परिणाम पॅसेज मधले काय दिलेले आहेत तर ते शोधण्यासाठी किंवा त्याचं अनालिसिस करण्यासाठी निश्चितपणे वरती दिलेली ट्रिक जी आहे ती तुम्हाला युजफुल असणार आहे. ओके, लक्षात आले का हे? समजलं का हे आता सांगितलेलं? हॅलो, यस. ओके, चला पुढच्या ट्रिक पाहू आपण किंवा पुढचे जे काही हिंट्स आहेत त्या पाहू किंवा स्ट्रॅटेजी पाहूया. अंडरलाईन और मार्क द कीवर्ड्स. जे काही कीवर्ड्स असतील म्हणजे मेन वर्ड्स असतील किंवा बऱ्याच डिफिकल्ट वर्ड्स पण असतात किंवा जे इम्पॉर्टंट वर्ड्स असतात ते त्याला कंपल्सरी आपल्याला अंडरलाईन करायची आहे. दिस विल हेल्प यू टू डिस्कवर द लॉजिकल कनेक्शन्स इन द पॅसेज अँड हेल्प इन अंडरस्टँडिंग इट बेटर. मग बऱ्याच वेळेस काय होतं तर लॉजिकल कनेक्शन्स पॅसेजमध्ये नेमकं काय आहे जर कीवर्ड तुम्ही व्यवस्थित पाठ केले किंवा व्यवस्थित त्याचं मिनिंग समजून घेण्याचा प्रयत्न केला तर पॅसेजमध्ये नेमका काय दिलेला आहे कशाचं अंडरस्टँडिंग आहे हे तुम्हाला समजण्यासाठी निश्चितपणे काय असणार आहे, हेल्पफुल असणार. ओके, try to understand some certain unfamiliar words by reading the line thoroughly. The theme of the line will make you understand the meaning of the word. आता बऱ्याच वेळेस आपण एखादी गोष्ट वाचतो किंवा अनसन पॅसेज वाचतो तर त्यावेळेस असं लक्षात येतं की तिथं निश्चितपणे त्या पॅसेजमध्ये डिफिकल्ट वर्ड्स असतात, अवघड शब्द. ते जे काही डिफिकल्ट वर्ड्स आहेत तर त्याचं मिनिंग समजून घेण्यासाठी पूर्ण लाईन जी आहे सेंटेन्स जे आहे ते पूर्ण ते एकदम थोरोली रीड करायचं, म्हणजे काळजीपूर्वक त्या ठिकाणी ते रीड करायचं. मग ते जर आपण रीड केलं तर निश्चितपणे आपलं काय होऊ शकतं तर त्या वर्ड्सचं त्या थीमच्या साह्यानं कोणतं मिनिंग असू शकतं ते मिनिंग आपल्याला इथं निघण्यास किंवा काढण्यासाठी मदत करेल. त्यानंतर डिटरमाइन द मेन आयडिया, टोन और मूड, इन्फेरेन्शियल reasoning and other details from the paragraph. त्याचबरोबर आपल्या इथं काय ठरवायचं आहे पहा तर मेन आयडिया ठरवायची आहे, लेखकाचा मूड कसा आहे तो ठरवायचा आहे. इन्फेरेन्शियल रिझनिंग म्हणजे इथं जे काही कन्क्लुडिंग एंड असतील किंवा कशा पद्धतीने रिझनिंग दिलेलं आहे, शेवट कन्क्लुजन म्हणतो आपण त्याला, तर ते कशा पद्धतीने दिलेलं आहे किंवा अदर डिटेल्स फ्रॉम द पॅराग्राफ किंवा इतर जे काही आयडिया असतील पॅराग्राफ मधल्या तर त्या सर्व गोष्टी आपल्याला इथं समजून घ्यायच्या आहेत. ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी समजून घेतो त्यावेळेस निश्चितपणे पॅराग्राफ आपला अंडरस्टँड होत असतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, डू नॉट ॲज्युम एनिथिंग बेस्ड ऑन युअर पर्सनल बिलीफ. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण एखादा पॅराग्राफ सॉल्व्ह करतोय तर त्यावेळेस असं करायचं नाही
की नाही मला असं वाटतंय किंवा इन माय ओपिनियन दिस थिंग इज डॅश डॅश असं लिहायचं नाही. किंवा तुमची श्रद्धा अंधश्रद्धा तुमच्याकडे ठेवायच्या. ज्या गोष्टी कशामध्ये दिलेल्या आहेत पॅराग्राफ मध्ये दिलेल्या आहेत तर त्याच गोष्टी आपण मॅक्झिमम टायमिंगला लिहायच्या आहेत, सांगायच्या. ओके. लुक बॅक ॲट द पॅराग्राफ वेन इन डाऊट. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण एखादा प्रश्न सॉल्व्ह करतो किंवा एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करतोय तर त्यावेळेस आपल्याला पाठीमागं पाहायची गरज नाही. पाठीमागं जर तुम्ही पाहिलात कशाकडं पॅराग्राफकडं तर कन्फ्युजन होऊ शकतं. परंतु जर समजा निश्चितपणे आपला डाऊट निर्माण झाला एखाद्या क्वेश्चन बद्दल तर तुम्हाला तिथं पाठीमागं पॅराग्राफकडे पाहायचं नाही. ओके. ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळेस रिडिंग करतोय त्यावेळेस केअरफुली रीड करा. नंतर पाठीमागं बघायची आवश्यकता भासली नाही पाहिजे. ज्यावेळेस तिथे प्रॉब्लेमच येतोय किंवा ज्यावेळेस तिथं आपल्याला असं वाटतं की नाही आता हे तर आपल्या पाठीमागे बघायच लागते तर त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीनंतर चेक करू शकता. आणि लास्ट read the questions and all the alternative provided and choose the most appropriate one. बऱ्याच वेळेस क्वेश्चन्स आपण रीड करत असताना काय करत असतो पहा तर ते जे काही आन्सर्स असतील किंवा जे अल्टरनेटिव्ह जे काही प्रश्न असतील किंवा आन्सर्स असतील तर ते चूज करत असताना आपण निश्चितपणे क्वेश्चन्सचा भाग लक्षात घ्यायचा आहे. कारण क्वेश्चन्स जे असतात ते कोणत्या टेन्समध्ये आहेत त्याच्यातून काय रिफ्लेक्ट होतंय त्याला अल्टरनेटिव्ह काय आहेत तर ते तुम्ही सिलेक्शन करायचा प्रयत्न करायचा आहे किंवा तिथे चूज करायचा प्रयत्न करायचा. ओके. त्यानंतर लास्टचा पॉईंट दिला आहे पहा वन स्मॉल टिप म्हटलं इथं एव्हरी टाइम यू रीड समथिंग डू नॉट इग्नोर अन अननोन वर्ड टू फाइंड इट्स मिनिंग इमिजिएटली. बऱ्याच वेळेस किंवा प्रत्येक वेळेस बऱ्याच वेळेस वाचत असतात यू रीड समथिंग डू नॉट इग्नोर अन अननोन वर्ड आणि ते वाचत असताना ज्यावेळेस तुम्हाला अननोन वर्ड्स तिथं वाचायला मिळतात आणि अननोन वर्ड्स ज्यावेळेस तुम्ही वाचताय किंवा डिफिकल्ट वर्ड्स ज्यावेळेस तुम्ही रीड करताय तर त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येतं अरे नाही हा काय आहे अवघड शब्द आहे आणि तो आपल्याला नाही शिकायचा तो सोडून द्यायचा आहे. तर तसं चालतंय का पहा नाही चालत. चालतंय का तसं? आवाज येतोय का? Yes, sir. हो सर. Namaskar. Our country and the entire world are facing the challenge of COVID. COVID-19 is not over yet. We need to observe maximum precaution. Till a cure is found, do not become complacent. जब तक दवाई नहीं तब तक कोई ढिलाई नहीं. Please continue regular washing of hands, wearing a mask and maintaining physical distance. Remember, a distance of 2 yards and masks are a must. Yoga is duri, mask is zaruri. In case of cough, fever or difficult हॅलो तनुची लिंक पाठवली बघ तुझ्या माऊसच्या मेलला. करायला गणेशका लेक्चर आटे चालू झाली का? हा बरोबर. ती मोबाईल चालू नाही का दुसरा? ती मोबाईलच नाही घरी. जरा मावशी नेला काय? बरोबर. हॅलो आवाज येतोय का माझा? Yes, sir. हॅलो? No, sir. येतोय?
हॅलो, हो सर येतोय. हो सर येतोय. येतोय सर बट थोडं लो आहे. स्क्रीन पण दिसते ना? हो सर. हो सर. स्क्रीन दिसते? येस सर. ओके. तर पहा, वन स्मॉल टिप दिलेली आहे. बऱ्याच वेळेस आपण एखादी गोष्ट रीड करत असतो आणि ती गोष्ट रीड करत असताना काय होतं मग तिथं की अननोन वर्ड्स येत असतात. अननोन वर्ड्स आले की आपण काय करतो, बऱ्याच वेळेस ते अवॉइड करण्याचा प्रयत्न. परंतु जर समजा तुम्ही ते अननोन वर्डचे मिनिंग पाहिलं, अंडरस्टँड करून घेतलं किंवा डिक्शनरी मध्ये सर्च केलं, तर त्यावेळेस तुमचं काय होतं, वर्ड पॉवर ही काय होते, इन्क्रीज होते. पहा, दिस विल हेल्प यू अ लॉट टू लर्न न्यू वर्ड्स बट डोंट फॉरगेट टू यूज देम इन युअर डे टू डे कन्व्हर्सेशन वेन एव्हर पॉसिबल. मग ते वर्ड्स आपण काय करायचे नाहीत, पहा निश्चितपणे अवॉइड करायचे नाहीत किंवा इग्नोर करायचे नाहीत. त्याचा आन्सर पाहायचंय किंवा त्याचं मिनिंग पाहायचंय आणि त्या वर्ड्सला आपण ज्या वेळेस आपलं कॉन्व्हर्सेशन डे टू डे लाईफमध्ये चालू असेल, कम्युनिकेशन चालू असेल किंवा ज्यावेळेस शक्य असेल तर त्यावेळेस ते वर्ड्स आपण आपल्या डेली स्पीकिंग मध्ये वापरायचे आहेत. इन दिस वे कीप वर्किंग ऑन युअर व्होकॅब्युलरी विदाउट स्टॉपिंग. जर तुम्ही अशा पद्धतीने जर समजा वर्क करायचं ठरवलं किंवा वर्क केलं तर निश्चितपणे तुम्हाला काय होऊ शकतं, वर्ड पॉवर तुमची इम्प्रूव्ह होऊ शकते किंवा वाढू शकते. तर ही एक इथं स्मॉल टिप दिली आहे. ओके, आता इथं सॉल्ड एक्झाम्पल फॉर यू, एक एक्झाम्पल मी सॉल्व करून दिलेलं आहे आणि त्यानंतर काही एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे आहे. आता हे कोण वाचतंय पॅसेज? पॅसेज पूर्ण रीड करायचा आहे. हॅलो, कोण रीड करताय पॅसेज? हा, रीड करा एक जण पॅसेज कोणतर, तुम्हाला अंडरस्टँड होईल म्हणजे नेमकं काय दिलंय त्याच्यामध्ये, त्यासाठी तुम्हाला मी रीड करा म्हणतोय. स्टार्ट. लाजायचं नाही. प्रथमेश आहेत का? हॅलो, येस सर आहे. हा, रीड करा. कोण वाचतंय? कोणच वाचत नाही? अरे रीड करा की रे, पॅसेज रीड करायला काय लागतं, इंग्लिश वाचायचं नाही का आपल्याला? करा पटकन रीड. The Titanic was a huge passenger ship. It was provided with all possible luxuries and comforts. It was on its first voyage to America. There were 22,000 passengers on board. The sea was calm. The ship was moving at a normal speed. Around midnight, there was an alarm call from the bride of the ship. The man on duty had stated an iceberg ahead. The captain ordered his men to change the course of the ships, but before the order could be carried out, the Titanic had collided against the huge iceberg. It was a fatal blow. Ice fell all over the
decks of the ship and burst into six of the watertight compartments. The Titanic, which enjoyed the reputation of being unsinkable, was sinking now. ओके, आणखीन एक जण रीड करायचं आहे. आणि रीड करत असताना केअरफुली बाकीच्यांना ऐकायचं. आणखीन एक जण सेम पॅसेज रीड करायचं आहे, पटकन. The Titanic was a huge passenger ship. It was provided with all possible luxuries and comforts. It was on its first voyage to America. There were 2,020 passengers on board. The sea was calm. The ship was moving at its normal speed. Around midnight, there was an alarm call from the bridge of the ship. The man on duty had sighted an iceberg ahead. The captain ordered his men to change the course of the ship, but before काय झालं? सर स्क्रीन दिसत नाही. एक मिनिट. The captain ordered his men to change the course of the ship, but before his order could be carried out, the Titanic had collided against the huge iceberg. It was a fatal blow. Ice fell all over the decks of the ship and burst into six of the watertight compartments. The Titanic, which enjoyed the reputation of being unsinkable, was sinking now. ओके, तर पाहता इथं आपण वाचल्यानंतर लक्षात येते की याच्यामध्ये काय दिलेलं आहे, किती इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, बरोबर आहे का? मग हे रीड केल्यानंतर आपल्या मनामध्ये प्रश्न येतात की क्वेश्चन काय असू शकतात, मेन पॉईंट कोणते असू शकतात, किंवा डिफिकल्ट वर्ड्स कोणते असू शकतात. तर इथे काय केले, आम्ही डिफिकल्ट वर्ड्स थोडेसे कलर चेंज केला, रेड केलेला. लक्झरियस अँड कम्फर्ट्स म्हणजे काय म्हणतो तर आपण, तर आरामदायक किंवा आल्हाददायक किंवा ऑल फॅसिलिटी असलेलं. ओके. वॅग्यू म्हणजे काय, संदिग्ध आपण त्याला. त्यानंतर पॅसेंजर ऑन बोर्ड, बोर्ड म्हणजे काय, तर तो पॅसेंजरचा आकडा दाखवण्यासाठी नोटीस बोर्ड त्याला म्हणतो, किंवा जे काय दाखवलं असेल इन्फॉर्मेशन डिस्प्ले करण्यासाठी, तर त्याला बोर्ड असं म्हणतात. त्यानंतर सायटेड म्हणजे काय पहा, दृश्य. आइसबर्ग म्हणजे काय, तर अ लार्ज फ्लोटिंग मास, अ लार्ज फ्लोटिंग मास किंवा खूप जास्त बर्फ तर असं म्हणतो. कॅप्टन ऑर्डर मेन टू चेंज द कोर्स ऑफ द शिप. कोर्स म्हणजे काय इथे घ्यायचं आहे, तर त्याची जे काय डायरेक्शन असेल ते डायरेक्शन. त्यानंतर कॉलिडेड, कॉलिडेड म्हणजे काय आहे, तर तिथं ऍक्सिडेंट होणे किंवा हिट किंवा मारणे किंवा धडकणे, असं कॉलिडेडचं मिनिंग आहे. फटाल ब्लो म्हणजे काय पहा, फटाल म्हणजे काय, ब्लो म्हणजे आवाज, बरोबर आहे. फटाल म्हणजे काय तर का, तर हार्मफुल म्हणजे खूपच भयानक आपण त्याला म्हणतो, किंवा डिव्हॅस्टेटिंग किंवा कॉझिंग डेथ, अशा पद्धतीचे आवाज आलेले आहेत. रिप्रेशन माहिती, रिप्रेशन म्हणजे आपण त्याला प्रसिद्धी असं म्हणतो. तर हे काही इथं डिफिकल्ट वर्ड्स दिलेले आहेत, ते डिफिकल्ट वर्ड्स अंडरस्टँड करून घ्यायचे आहेत. तर तुमच्या लक्षात आलं असेल की याच्यामध्ये काय दिलेलं आहे. टायटॅनिक एक शिप आहे, त्यानंतर त्यामध्ये कशा पद्धतीने फॅसिलिटी होत्या, कुठं होतं ते, त्यानंतर किती त्यामध्ये पॅसेंजर बसत होते, हे सर्व दिलेलं आहे. ओके. त्यानंतर तिथं त्यांना काय दिसतं, आइसबर्ग दिसला, म्हणजे लार्ज मास फ्लो ऑफ आइसबर्ग दिसला. त्यानंतर त्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे, आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर मग तिथं फटाल ब्लो म्हणजे डिव्हॅस्टेटिंग आवाज तिथं आलेला आहे. त्याचबरोबर त्याचं जे काही रिप्युटेशन आहे सध्या सुद्धा आपण ते नाकारू शकत नाही, अशा पद्धतीने या पॅरेग्राफचं मिनिंग आहे. त्यानंतर आता इथे क्वेश्चन दिलेले आहेत, त्याचे आन्सर्स. फर्स्ट क्वेश्चन दिला आहे, व्हॉट वॉज टायटॅनिक. टायटॅनिक काय होतं, काय होतं टायटॅनिक.
कोण सांगतंय? A huge ship. हा, द टायटॅनिक वॉज ह्यूज पॅसेंजर शिप. अशा पद्धतीचा आन्सर आपण देऊ शकतो. बरोबर आहे? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट रिप्युटेशन डी टायटॅनिक एन्जॉयड? लास्ट सेंटेन्स आहे बदललेलं. काय म्हणते? टायटॅनिक एन्जॉयड द रेप्युटेशन ऑफ बीइंग अनसिंकेबल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी पॅसेंजर्स वेर देअर अँड वेअर वॉज द टायटॅनिक गोईंग? किती होते पॅसेंजर त्याच्यामध्ये? किती होते? 2000 2200. 2200 एवढे पॅसेंजर्स तिथं होते. आणि ते पॅसेंजर ते कुठं चाललं होतं पहा, जे टायटॅनिक होतं सीप ते कुठं चाललं होतं? अमेरिकेला चाललं होतं. त्यानंतर लास्टचा क्वेश्चन आहे, चूज द अल्टरनेटिव्ह मोस्ट अपोजिट अँटोनिम टू द वर्ड फटाल. फटालचा अपोजिट वर्ड आपल्याला यायचा आहे, म्हणजे विरोधात शब्द द्यायचा आहे. आता इथं हार्मफुल आपण काय म्हणू शकतो? हार्मलेस. सुपरफिशियल पण म्हणू शकतो. म्हणजे इथं त्या पद्धतीने त्याचं अपोजिट वर्ड लिहू शकतो. ओके, आलं का लक्षात तुमच्या? हे कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. आता इथं सॉलिड एक्झाम्पल्स फॉर यू असे इथं 2 एक्झाम्पल दिलेले आहेत, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. हा एक पॅसेज आहे किडिसनचा आणि हा एक आहे देहरादूनचा, मुसोरीचा. तर हे 2 पॅसेज आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. हे तुम्हाला मी ग्रुपवरती पाठवलं आहे लेक्चरच्या अगोदर. तुम्ही काय करा, 2 पॅसेज आहेत ते सॉल्व्ह करा. मी एक सॉल्व्ह करून दिलेला आहे. उद्या एक्झामला कोणताही पॅसेज येऊ शकतो, तुम्ही ते सॉल्व्ह करून घ्या. ओके, थांबूया. इलेक्ट्रिकल लॉग इन केले बरं, इजेस कर लागेल. इलेक्ट्रिकल लॉग इन केले ते इजेस कर लागेल. ओके, तर अनसीन पॅसेज हा इथं पॉईंट संपतोय. उद्यापासून आपण आपला पाठीमागं रिटर्न येणारे स्पीच हा पॉईंट चालू करणार आहोत. कारण तोच पॉईंट आपला राहिला होता ना पाठीमाग. म्हणजे आपलं युनिट नंबर 1 ते पॉईंट संपला की संपून जातो. युनिट नंबर 1 आपलं इथे कव्हर होतो. ओके, काय अडचण आहे का? हॅलो, नो सर. ठीक आहे, तर थांबूया मग. लेफ्ट लेक्चर तुमचं जॉईन करा. सर अटेंडन्स. अटेंडन्स रोल नंबर दिलेत का तुम्हाला सगळ्यांचे फायनल? हो सर. हो सर. ठीक आहे, मग घेऊया आपण अटेंडन्स. तुम्ही कॉल करताय का मी कॉल करू नंबर्स? अटेंडन्स कशी घेतली जाते माहिती तुम्हाला? तर रोल नंबर तुम्ही कॉल करायचे असतात, 1 2 3 4 असे. आणि जो अब्सेंट असेल सर तुम्ही तुम्ही नंबर कॉल करा रोल नंबर. मी कॉल करू का? ठीक आहे, या. रोल नंबर 1. Present, sir. 2. रोल नंबर 2. 3. 4. Present, sir. 5. प्रेझेंट सर. 6. प्रेझेंट सर. 7. Present, sir. 8. प्रेझेंट सर. 9. Yes, sir. रोल नंबर 9 आहे. 10. Yes, sir. 11. Present, sir. 12. येस सर. 13. 13. केल्पले. 14. 15. 16. 16. 17. प्रेझेंट सर. 18. 18. 19. Present, sir. 20. Present, sir. 21. Present, sir. 22. Present, sir. 3. Present, sir. 4. Present, sir. 24. 5. Present, sir. 6.
26, 7, Present, sir. 8, 27, 28, 29, Present, sir. 30, 31, 31, Nagne, 32, Present, sir. 33, 33, 4, 5, Present, sir. 6, Present, sir. 7, Viseshwarya, 9, 38, Present, sir. 38. हा ओके 9 पण आहेत ते 40, 40, 41, Sir, 33 present. 33 कुठे गेलतात त्यानंतर 41 शिंदे सर्वेश 2, 3, Present, sir. 44, Present, sir. 5, 5, 6, Present, sir. 7, नष्टे संदेश 8, 8, 9, Present. 50, Present, sir. 51, Present, sir. 52, Present, sir. 3, Present, sir. 4, Present, sir. 5, 55, 56, Present. 7, Present. 8, Present, sir. 9, Present, sir. 60, Present, sir. 61, 61, 2, 62, 3, 4, 5, 6, 7, 8, Sir, 31 present, sir. 31. हो सर रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे बर अजून कोण प्रॉब्लेम बघा प्रॉब्लेम होता कुठला प्रेझेंट सर नाही प्रेझेंट 9 हा हा बर अजून ठीक आहे थांबूया मग सर 41 प्रेझेंट आहे 41 हा बर सर 27 कुठे गेलतात तुम्ही मग 41 27 ठीक आहे थांबूया लेफ्ट